Next part is infertility. Infertility is defined as the inability to conceive naturally after 1 year of regular unprotected intercourse. नियमित असुरक्षित संभोगानंतर नैसर्गिकरित्या गर्भधारणेची असमर्थता म्हणजेच वंध्यत्व. The causes of infertility could be physical, congenital diseases, immunological or even psychological. वंध्यत्वाची मुख्य कारणे शारीरिक, जन्मजात रोग, रोगप्रतिकारक किंवा मनोवैज्ञानिक असू शकतात. The common physical causes in female are polycystic ovary syndrome (PCOS), hormonal imbalance, endometriosis, while in male it is less sperm count and small size of penis. मुख्यत्वे करून महिलांमध्ये सामान्य शारीरिक कारणे म्हणजे पॉलिसिस्टिक अंडाशय जे असतील ते एक असू शकतात. त्याचबरोबर त्यांच्यातील संप्रेरकांमध्ये असलेलं म्हणजेच हॉर्मोनमध्ये असलेलं असंतुलन, एंडोमेट्रियोसिस, तसेच पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणं, त्याचबरोबर लिंगाची आकार जो असेल तो कमी असणं हे आहेत. Prior to 1978, infertile couple had two options. 1978च्या अगोदर अपत्यहीन पालकांमध्ये दोनच महत्त्वाचे त्यांना पर्याय होते. त्यात पहिला पर्याय म्हणजे ॲडॉप्ट, दत्तक घेणे, किंवा आणि दुसरा पर्याय म्हणजेच कोणत्याही प्रकारचे त्यांना अपत्य नसल्याकारणाने अपत्यहीन राहणे. टुडे इन्फर्टाईल कपल हॅव मेनी ऑप्शन्स टू हॅव अ चाइल्ड सच ॲज फर्टिलिटी ड्रग्स, टेस्ट ट्यूब बेबीज, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, IUI, सरोगेट मदरहूड. मात्र आता या ठिकाणी अशा दाम्पत्यांना ज्यांच्यामध्ये संतती जी असेल ती त्यांना प्राप्त होत नाही, अशांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्यामध्ये प्रजनन औषधे, टेस्ट ट्यूब बेबी, कृत्रिम गर्भधान, IUI, सरोगेट मातृत्व या प्रकारचे अनेक पर्याय त्यांना उपलब्ध आहेत. द कपल कुड बी असिस्ट टू हॅव अ चाइल्ड or children through certain special techniques commonly known as assisted reproductive technology. ARTच्या माध्यमातून आता वंध्यत्व प्राप्त झालेल्या दाम्पत्यांमध्ये ARTच्या माध्यमातून प्रजनन जे असेल प्रजनन तंत्रज्ञान विकसित केले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये मुलाला जन्म देण्यास त्यांना मदत होते. पुढचा भाग म्हणजेच IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. It is a process of fertilization where an egg is combined with sperm outside the body in a test tube or glass plate to form a zygote under simulated conditions in the laboratory. ही गर्भधान एक प्रक्रिया आहे जिथे अंड्यात शरीरातील बाहेरील शुक्राणूंची चाचणी जी आहे ती केली जाते. म्हणजेच शुक्राणू आणि स्त्रीबीज जे असतील यांचा संयोग शरीराच्या बाहेर घडून आणला जातो. त्यानंतर त्यांना टेस्ट ट्यूब म्हणजेच काचेच्या परीक्षा नळीमध्ये किंवा ग्लास प्लेट काचेच्या एका पट्टीवर त्यांना एकत्र करून प्रयोगशाळेत
त्यांच्यापासून झायगोटची निर्मिती केली जाते. त्यानंतर त्यांना फॉलोपियन ट्यूब म्हणजेच गर्भाशयापासून निघालेल्या नलिकांमध्ये टाकले जातं. ZIFT झायगोट इंट्राफॉलोपियन ट्रान्सफर. ZIFT is an infertility treatment used when there is a blockage in the fallopian tube which prevents the fertilization of egg by the sperm. ZIFT हे असं एक तंत्रज्ञान आहे की ज्यामध्ये ज्या वेळेला फॉलोपियन ट्यूब म्हणजे गर्भाशयापासून निघालेल्या ज्या नलिका असतील स्त्रियांमध्ये त्यांच्यामध्ये कुठेतरी अडसर निर्माण होतो किंवा अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचा संयोग होत नाही. इन दिस मेथड एग इज रिमूव्ड फ्रॉम वुमन्स ओव्हरी. या प्रक्रियेमध्ये स्त्रीच्या शरीरातून स्त्री बीज जी असतील ती काढली जातात. फर्टिलायझेशन ऑफ द एग with sperm is brought about outside the body under sterile condition to form zygote by the process called in vitro fertilization. स्त्रीच्या शरीराच्या बाहेर स्त्री बीज काढल्यानंतर त्याचा संयोग हा त्या शुक्राणूंबरोबर केला जातो आणि या पद्धतीला विट्रो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. द झायगोट इज देन ट्रान्सफर्ड टू द फॉलोपियन ट्यूब फॉर फर्दर डेव्हलपमेंट. त्यानंतर शरीराच्या बाह्य भागात बाहेर केलेलं हे जे संयोग असेल हा संयोगाचा भाग नंतर स्त्रीच्या गर्भाशयातील नलिकेत सोडला जातो. GIFT Gamete intrafallopian transfer. Transfer of an ovum collected from a donor into the fallopian tube of another female who can provide a suitable environment for its fertilization and development. यामध्ये स्त्री बीज जे असेल ते संकलित करून का विशिष्ट स्त्रीपासून घेतलेले हे स्त्री बीज जे आहे ते दुसऱ्या स्त्रीच्या शरीरातील गर्भाशयातील नलिकांमध्ये सोडलं जातं, ज्या ठिकाणी त्या स्त्रीबीजासाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते उपलब्ध असणार. दिस टेक्निक कॉल्ड गमेट इंट्राफॉलोपियन ट्रान्सफर has been developed for the cases in which only the entrance of the oviduct or the upper segment of the oviduct is blocked. या प्रकारची पद्धत अशाच ठिकाणी वापरली जाते ज्या ठिकाणी गर्भाशयातील गर्भनलिका जी आहे ही अडथळा आल्यामुळे बंदिस्त झालेली असते. त्या मध्ये या पद्धतीचा अवलंब केला जातो. In this procedure, ova and sperms are directly injected into region of the oviduct where fertilization produces a blastocyst which enters the uterus via the normal route. GIFT has a success rate about 30%. यामध्ये गर्भाशयातील गर्भनलिका जी आहे त्या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू जे आहेत ते सोडले जातात. त्या ठिकाणी त्यांचा संयोग झाल्यानंतर त्यांच्यापासून ब्लास्टोसिस्ट तयार होतं आणि नंतर ते ब्लास्टोसिस्ट जे असेल ते गर्भाशयात आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा वाढ व विकास आपल्याला होताना दिसून येतो. या GIFT म्हणजे गमेट इंट्राफॉलोपियन ट्रान्सफर या प्रक्रियेचा दर जो असेल तो दर 30% फक्त शाश्वती देऊन यशस्वीतेचा असतो. ICSI intracytoplasmic sperm injection. ICSI is an in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into cytoplasm of an ovum
in the laboratory. Here the sperm has to naturally penetrate the egg. यामध्ये संयोग घडून आणण्यासाठी एका शुक्राणू जो असेल तो शुक्राणू त्या स्त्रीबीजाच्या पेशीद्रवामध्ये सोडण्याची प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी स्पर्म जे असतील ते स्पर्म नैसर्गिकरित्या त्या स्त्रीबीजामध्ये प्रवेश करतात. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, कृत्रिम रेतन. In some infertility cases, the male partner is unable to inseminate the female due to a very low sperm count. काही वंध्यत्व प्रकरणांमध्ये पुरुष भागीदार शुक्राणूंची संख्या खूप कमी असल्यामुळे मादीच्या गर्भाशयात शुक्राणू जे असतील ते पुरेशा प्रमाणात सोडू शकत नाहीत. This problem can be solved by artificial insemination. In this technique, the sperms are collected from the male and artificially introduced into the cervix of female for the purpose of achieving a pregnancy through in vivo fertilization inside the body. या तंत्रज्ञानाद्वारे शुक्राणूंची निर्मिती पुरुषापासून गर्भाशयातील आतल्या वातावरणात सोडल्यानंतर कृत्रिमरित्या केली जाते, ज्या योगे त्या ठिकाणी शरीराच्या आतमध्ये संयोग होऊन त्या ठिकाणी गर्भधारणा होण्यास मदत होते. IUI पुढची टेक्निक जी असेल ते म्हणजे इंट्रायुटेराइन इन्सिमिनेशन. In this technique, the process is somewhat like that of artificial insemination. The only difference is that the sperm are introduced into the uterine cavity instead of cervix. ही सुद्धा प्रक्रिया जी असेल ही कृत्रिम रेतनाप्रमाणेच आपल्याला दिसते, मात्र यामध्ये शुक्राणू जे आहेत ते गर्भाशयातील पोकळीमध्ये शुक्राणू जे आहेत ते सोडण्यात येतात सर्व्हिक्सच्या ऐवजी. स्पर्म बँक और सिमेन बँक. शुक्राणू त्याच पद्धतीने वीर्य जे असतील ते संकलित करण्याची जी जागा असेल तिला स्पर्म बँक किंवा सिमेन बँक असं म्हटलं जातं. अ स्पर्म बँक और सिमेन बँक इज अ प्लेस विच कलेक्ट्स, स्टोर्स अँड प्रोव्हाइड्स ह्युमन स्पर्म्स सिमेन. स्पर्म बँक म्हणजे ही अशी एक जागा ज्या ठिकाणी स्पर्म आणि सिमेन म्हणजे शुक्राणू आणि वीर्य जे आहे ते संकलित केले जाते, साठवून ठेवले जाते आणि योग्य व्यक्तींना ते उपयोगात आणण्यासाठी दिले जाते. द सिमेन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल कॉल्ड ॲज स्पर्म डोनर्स. वीर्य जे असेल ते सशक्त लोकांकडून घेतले जाते, त्यांना स्पर्म डोनर असं म्हटलं जातं. द स्पर्म्स आर स्टोर्ड इन स्पर्म बँक बाय क्रायोप्रिझर्वेशन मेथड ॲट लो टेम्परेचर. क्रायोप्रिझर्वेशन म्हणजेच अतिशय कमी तापमानाला त्या ठिकाणी स्पर्म्स म्हणजे शुक्राणू जे असतील ते साठवले जातात. पुढे आपल्या पुस्तकामध्ये हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. सरोगेट मदर. सम वुमन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटेरस. सच वुमन कॅन टेक हेल्प ऑफ द मॉडर्न remedial technique called surrogacy. In this, embryo is implanted in the surrogate mother who is not the biological mother. पुढचा भाग म्हणजे ॲडॉप्शन म्हणजे दत्तक घेणे. ॲडॉप्शन इज अ लीगल प्रोसेस बाय विच अ कपल or a single parent get legal rights, privileges and responsibilities that are associated to a biological child for the upbringing of the adopted
चाइल्ड. दत्तक घेणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे दाम्पत्य किंवा एकल पालकांना दत्तक मुलांच्या संगोपनासाठी जैविक मुलाशी संबंधित कायदेशीर हक्क, विशेष अधिकार आणि जबाबदाऱ्या मिळतात. An adoptive parent should be medically fit and financially able to take care of the adopted child. A person wishing to adopt a child must be at least 21 years old, but there is no legal upper age limit for adoption. दत्तक पालक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आणि दत्तक मुलांची काळजी घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे. मुलाला दत्तक घेण्याची इच्छा असणारी व्यक्ती कमीत कमी 21 वर्षे वयाची असली पाहिजे, परंतु दत्तक घेण्याकरिता कोणतीही वयाची मर्यादा नाही. आपल्या पुस्तकात या 3 गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. ऑलवेज रिमेंबर, त्या आपण सर्वांनी पाठाच्या शेवटी ज्या आहेत ते दिलेल्या आहेत त्या सगळ्यांनी लक्षपूर्वक वाचायच्या आणि लक्षात ठेवायच्या आहेत. Here we completes the chapter number 2, sexual reproduction in lower and higher animals. Thank you.